नमस्कार, जयम विशेषमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। देशभरात कुत्रा चावण्याच्या घटना वाढत असताना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिलाय। कुत्रा चावण्याच्या घटनेतील लोकांना 20,000 रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्याचे न्यायालयाने निश्चित केले आहे। कुत्रा चावल्यास कुत्र्याच्या प्रत्येक दाताच्या खुणेसाठी पीडितांना 10,000 रुपये नुकसान भरपाई दिली जाईल। कुत्रा चावल्या प्रकरणी पीडितांना कुत्र्याच्या प्रत्येक दाताच्या खुणेसाठी किमान 10,000 रुपये दिली जातील आणि कुत्रा चावल्यामुळे त्वचेवर जखम झाल्यास किंवा घाव खोलवर असल्यास म्हणजे 0.2 सेंटीमीटर पर्यंतच्या जखमेसाठी किमान 20,000 रुपये भरपाई दिली जाईल। न्यायमूर्ती विनोद एस भारद्वाज यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे। तर पंजाबच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार पंजाब आणि हरियाणा चंडीगडमध्ये कुत्रे चावण्याच्या घटना वाढत आहेत। गेल्या 5 वर्षांमध्ये कुत्रा चावण्याच्या 6,50,904 हून अधिक प्रकरणांची नोंद झालेली आहे। तर 6,50,904 प्रकरणांपैकी 1,65,119 जण गेल्या वर्षभरात जखमी झालेले आहेत। दरम्यान चंडीगडमध्ये कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये 70% घट नोंदवण्यात आलेली आहे। तर 2022 मध्ये चंडीगडमध्ये कुत्रा चावण्याच्या 5,365 प्रकरणांची नोंद झाली, तर 2019 मध्ये ही संख्या 18,378 होती। देशभरात भटक्या कुत्र्यांच्या चाव्यांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि अनेक घटनांमध्ये पीडितांचा मृत्यूही झालेला आहे। नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी दोन्ही राज्य सरकारांची असेल असं उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। तर न्यायमूर्ती विनोद एस भारद्वाज यांच्या खंडपीठाने या संदर्भात सांगितले की कुत्र्याशी संबंध असलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा एजन्सीकडून राज्य सरकार नुकसान भरपाईची रक्कम वसूल करू शकते। कुत्रा चावण्याच्या घटनांमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि यावर नियंत्रण न आणल्यास ही प्रकरणे आणखीन वाढतील। त्यामुळे आता राज्य सरकारने याची जबाबदारी घ्यावी, यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे आदेशही न्यायालयाने सरकारला दिले आहेत। तर या निमित्ताने समोर आलेला तपशील आपण पाहूयात। जगातील सर्वाधिक भटके कुत्रे भारतात। भारतातील सर्वाधिक भटके कुत्रे ओडिशा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात। भटक्या कुत्र्यांचे सर्वाधिक हल्ले भारतात होत आहेत। भारतातील भटक्या कुत्र्यांचे सर्वाधिक चावे तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात। बालके आणि वृद्ध भटक्या कुत्र्यांचे सहज लक्ष्य। भटक्या कुत्र्यांच्या 36% हल्ल्यांमध्ये पीडिताचा मृत्यू होतोय। कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबीजचा संसर्ग होतो। पशु नियंत्रण कायदा 2001 अन्वये भटक्या कुत्र्यांना ठार मारणे अशक्य आहे। केरळ आणि बिहार सरकारचे भटक्या कुत्र्यांना मारण्याचे प्रयत्न अपयशी झालेत। तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे। मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे, सोबतच त्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये देखील वाढ झालेली आहे। धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे। भटक्या कुत्र्यांचे सर्वाधिक हल्ले भारतात होत आहेत अशी धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे। आणि या संदर्भात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने मोठा निर्णय पास केलेला आहे। यावेळी त्यांनी त्यांच्या निर्णयात म्हटलेलं आहे, जेव्हा एखादा कुत्रा कोणत्या व्यक्तीला चावेल त्या चावल्याच्या प्रत्येक खुणेमागे 10,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल आणि ही नुकसान भरपाई त्या कुत्र्याशी संबंधित व्यक्ती किंवा संस्थेकडून वसूल केली जाईल। तर कुत्रा हा सर्वात इमानदार प्राणी समजला जातो, त्यामुळे कुत्रा पाळण्याकडे लोकांचा कल जास्त असतो। मानवाने शेतीला सुरुवात केल्यानंतर सर्वप्रथम जो प्राणी पाळला तो म्हणजे कुत्रा, आणि त्यामुळे कुत्रा आणि मानवाचं हे नातं अनादी काळापासून चालत आलेलं आहे। दरम्यान कुत्रा हा का भुंकतो आणि का आपल्यावर तो भुंकल्यानंतर अटॅक करतो याची काही कारण आपण पाहूयात। दुसरा कुत्रा त्याच्या भागात आल्यास, अनोळखी माणूस संशयास्पद हालचाल करताना दिसल्यास,
कुत्रा समोरून जोरात पळाल्यास, समोरच्या माणसाने हल्ला केल्यास, जखमेच्या वेदना असह्य झाल्यासही कुत्रे भुंकतात. त्याला आपण कुत्र्यांचं रडणं असंही म्हणतो. भुकेलेला असल्यास सुद्धा विव्हळून कुत्रे रडतात आणि भुंकतात. त्यांच्या कुटुंबापासून विलग झाल्यानंतर सुद्धा ते विव्हळत रडत असतात. एखाद्या कुत्र्याचं पिल्लू हरवल्यास सुद्धा कुत्रे वेदनेने रडत असतात आणि भुंकत असतात. अनेक वेळा अशाही गोष्टी समोर आलेल्या आहेत ज्यावेळेस नागरिक हे रागातून किंवा कुत्रे घाण करतात म्हणून त्यांना मारतात आणि त्यांच्यावर अत्याचार करतात. त्यामुळे कुत्र्याकडूनही तशीच प्रतिक्रिया येते आणि अर्थात कुत्र्याला माणसासारखे मेंदू नाही. त्यामुळे सातत्याने मानवाकडून अत्याचार झाल्यामुळे कुत्रे असे हिंसक बनतात असं प्राणीप्रेमींचं मत आहे. तर कुत्रा चावल्यानंतर रेबीज होण्याचा धोका सर्वाधिक असतो आणि म्हणूनच डॉक्टर स्वतः कुत्रा चावल्यानंतर लवकरात लवकर उपचार करण्याची शिफारस करतात. त्यासोबतच डॉक्टरकडे जाण्याआधी आपण घरामध्ये सुद्धा काही प्रथमोपचार करू शकतो. कुत्रा चावलेल्या व्यक्तीला योग्य वेळी प्राथमिक उपचार दिल्यास रेबीजचा धोका 80% कमी होतो. मात्र घाबरून काही लहान मुलं त्यांना कुत्रा चावलेला आहे हे त्यांच्या पालकांना सांगतच नाही आणि रेबीज त्यांच्या शरीराचा ताबा घेतो. मात्र तसं कुणीही करू नये. कुत्रा किंवा कोणत्याही प्राण्याने चावल्यास सर्वप्रथम घरच्यांशी बोलून प्रथमोपचार करून नंतर डॉक्टरांकडे जाणे हे अनिवार्य आहे आणि त्यामुळे रेबीजचा धोका आपण 80% कमी करू शकतो. पाहूयात कुत्र्या चावल्यानंतर काय प्रथमोपचार करून आपण रेबीजचा धोका कमी करू शकतो. तातडीने जखम स्वच्छ पाण्याने धुवावी. सौम्य साबणाचा वापर करून जखम धुवावी. चाव्याची जागा किमान 10 मिनिटे तरी धुवा. चाव्याची जागा नीट धुवून झाल्यानंतर कापडाच्या सहाय्याने सुकवावी. कोरडे झाल्यानंतर त्या भागावर अँटीसेप्टिक क्रीम लावा. अँटीसेप्टिक नसल्यास अल्कोहोल किंवा आयोडीन द्रावण वापरले तरीही चालेल. तर जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार कुत्रा चावल्यानंतरच्या वैद्यकीय उपचारांबाबत सर्वसामान्यांमध्ये खूप कमी प्रमाणात जनजागृती आहे. त्यामुळेच जगभरात दरवर्षी 59,000पेक्षा जास्त लोकांना रेबीजमुळे आपले प्राण गमवावे लागतात. रेबीजमुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूंपैकी 36% मृत्यू एकट्या भारतात नोंदवण्यात येतात आणि याला कारणीभूत आहे ते म्हणजे लोकांचं अज्ञान. आशिया आणि आफ्रिकेत रेबीजचा संसर्ग होण्याचं मोठं प्रमाण आहे आणि सामान्यांना या आजाराबाबत फार माहिती नसल्यामुळे त्यांना माहितीच समजत नाही की रेबीज हा किती धोकादायक असतो. रेबीज हा एक विषाणूजन्य आजार आहे आणि रेबीज थेट आपल्या मज्जासंस्थेवर हल्ला करतो. सर्वसामान्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तज्ज्ञांकडून समोर आलेली आहेत. त्याच्यामध्ये प्राण्यांनी चावल्यामुळे पसरणारा रेबीज हा एक व्हायरस म्हणजेच विषाणूजन्य आजार आहे आणि रेबीजचा व्हायरस रुग्णाच्या शरीरात शिरल्यानंतर सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजेच आपली मज्जासंस्था जिकडनं आपलं पूर्ण शरीराचं नियंत्रण होतं त्याच्यावरच हल्ला करतो. त्यामुळे बऱ्याचदा रेबीज झालेल्या रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारचे भास होतात. पाण्यापासून भीती वाटायला लागते. ते स्वतः कुत्र्यासारखे भुंकू लागतात. असे अनेक प्रकार समोर येतात आणि यामध्ये त्यांचा मृत्यू होतो कारण की रेबीजवर अजूनपर्यंत कोणतंही औषध सापडलेलं नाही. त्यामुळे कुत्र्याने चावल्यानंतर किंवा कुत्र्याने हल्ला केल्यानंतर त्याचे दात लागल्यानंतर त्याची लाळ आपल्या संपर्कात आल्यानंतर तातडीने त्यावर प्रथमोपचार करून तातडीने डॉक्टरांकडे जाऊन इंजेक्शन घेणं आणि पुढचा उपचार करणं हे फार महत्त्वाचं असतं आणि हेच ग्रामीण भागांमध्ये केलं जात नाही. कुत्रा चावलाय म्हणून सोडून दिलं जातं, काही नाही होणार आणि यामुळे पुढे रेबीज बळावतो आणि रुग्णाचा मृत्यू होतो आणि तोही अतिशय वाईट अवस्थेमध्ये. रुग्णाच्या डोक्यात आणि मणक्यात सूज येते आणि शेवटी रुग्णाचा मृत्यू होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार रेबीज व्हायरस रुग्णाच्या डोक्यात शिरला तर रुग्ण कोमात जाऊ शकतो आणि त्याचा मृत्यू होतो. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या माहितीनुसार प्राण्यांनी चावल्यामुळे अंगावर ओरखडले मारल्यामुळे माणसांच्या अंगावरची उघडी जखम चाटल्यामुळे प्राण्यांच्या लाळेतून रेबीजचा विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो. भारतात 95% प्रकरणांमध्ये माणसांना रेबीज होण्यामागे कुत्रा हाच कारणीभूत आहे. त्यामुळे तुम्ही लक्ष ठेवून वावरणं हे फार महत्त्वाचं आहे.